जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, तसेच पालक मित्रांनो देखील. आपल्याकडे जर का ₹35,000 दर महिन्याला येत असतील, तर त्यासाठी आपण पगाराचं व्यवस्थापन कसं करायचं, या बाबतीत आपण थोडक्यात 5 मिनिटांमध्ये विषयी आपण माहिती घेणार आहोत. कृपया लक्षात घ्या, ही माहिती केवळ एक शैक्षणिक उद्देशासाठी दिलेली आहे. हा काही आर्थिक सल्ला नाही. तर पैसा आणि पैशाच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. इथे ₹35,000 जर का तुम्हाला पगार असेल, तर या पगाराचं एक स्मार्ट आणि वास्तववादी व्यवस्थापन कसं करायचं पगाराच्या बाबतीतलं, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी तुम्ही 35,000 जी काही सॅलरी येणार आहे, तर ही तुम्ही 50%, 30% आणि 20% या नियमानुसार काय करा, डिस्ट्रिब्यूट करा. त्यातील प पहिले जे काही 50% आहेत, ते तुमच्या नीडसाठी म्हणजे तुमच्या गरजांसाठी तुम्ही काय करा, खर्च केले गेले पाहिजे. 35,000च्या 50%चा जर का विचार केला, तर ते जवळ-जवळ ₹17,500 पर्यंत होतात. तर यामध्ये तुम्ही तुमच्या घराचं भाडं किंवा घराचा ई-एम-आय जो काही असेल, तर त्यासाठी तुम्ही 6,000 ते ₹8,000 खर्च करू शकता. नंतर तुम्ही काही किराणा माल असेल, अन्न खर्च असेल किंवा ऑनलाईन काही ऑर्डर वगैरे देऊन तुम्ही काही किराणा माल खरेदी केलेला असेल, तर त्यासाठी तुम्ही 5,000 ते ₹6,000 खर्च करू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, मोबाईल किंवा इंटरनेटची जी काही बिलं आहेत, तर यासाठी तुम्ही महिन्याचे 2,000 ते ₹2,500 पर्यंत खर्च करू शकता. तर ट्रॅव्हल किंवा पेट्रोल म्हणजे प्रवास किंवा जर का तुम्ही काही तुमची टू व्हीलर वगैरे गाडी असेल, तर त्यासाठी तुमचा जो काही पेट्रोलचा खर्च असणार आहे, तो ॲटलीस्ट 1,500 ते ₹2,000 असणार आहे. तर हे तुम्ही 50% जे काही पैसे आहे, हे तुम्ही फक्त तुमच्या गरजांसाठी काय केले पाहिजे, खर्च केले गेले पाहिजे. त्यानंतर पुढचा जो काही रूल आहे, तो म्हणजे 30% बघा, एकूण पगाराच्या 35,000 पगार जो काही आहे, तर त्यापैकी 30% जो काही सॅलरी आहे, ही सॅलरी तुम्ही कशासाठी खर्च केली पाहिजे? तुमच्या गरजांसाठी खर्च केली पाहिजे. ओके. तर यामध्ये गरजा नेमकी कोणकोणत्या असतात? म्हणजे यामध्ये गरजा आणि त्याला आपण वॉन्ट्स आणि फन पण म्हणू शकतो. म्हणजे मौज-मजेसाठी सुद्धा तुम्ही 30% रक्कम वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही डायनिंग आउट म्हणजे याला बाहेरचं जेवण म्हणू शकता. सिनेमा किंवा ट्रिप म्हणजे सिनेमा किंवा सहलीसाठी तुम्ही ₹2,000 खर्च करू शकता. म्हणजे 35,000च्या 30% जर का बघितले, तर ते ₹10,500 होतात. त्याच्यातले आपण ह्या 30%चं वर्गीकरण कसं करायचं ते या ठिकाणी बघतो आहे. म्हणजे बाहेरचं जेवण, सिनेमा किंवा सहली यासाठी तुम्ही ₹2,000 खर्च करू शकता. त्यानंतर कपडे किंवा वैयक्तिक काळजी म्हणजे पर्सनल केअर किंवा क्लॉथसाठी तुम्ही ₹3,000 खर्च करू शकता. त्यानंतर तुम्ही काही सबस्क्रिप्शन किंवा काही ओ-टी-टी सारखे ॲप्स घेतलेले असतील, तर त्यासाठी तुम्ही ₹1,000 पर्यंत तुम्ही खर्च करू शकता. मुळात जर का तुम्ही हा खर्च गरजा किंवा ज्याला आपण एक इच्छा किंवा एक मौज म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. तुम्हाला हा खर्च देखील तुम्ही वाचवू शकता. ओके. त्यानंतर सोशल किंवा इमर्जन्सी जे काही एक्सपेन्सेस आहे, म्हणजे ज्याला आपण कदाचित काही सण असतील, काही भेटवस्तू देणं असतील किंवा काही आकस्मिक किंवा इमर्जन्सी येणारे जे काही एक्सपेन्सेस आहे, त्यासाठी तुम्ही ₹4,500 पर्यंत खर्च करू शकता. म्हणजे वरचे जर का 6,000 आणि आत्ताचे हे 4,500 असे मिळून तुम्ही ₹10,500 30% जी काही अमाउंट आहे एकूण 35,000 सॅलरीपैकी ती तुम्ही इच्छा किंवा मजेसाठी तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आहे 20% चा रूल. तर या 20% च्या रूलमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर तुम्ही बचत आणि गुंतवणूक. ओके. या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. यासाठी जवळ-जवळ ₹7,000 शिल्लक तुमच्याकडे राहतात. हा फंड तुम्ही थोडासा वाढवू पण शकता ॲज पर युअर नीड्स. ओके. तर यासाठी तुम्हाला 35,000 सॅलरीच्या फक्त 20% इथं दाखवलेले आहे. तुमच्या जशा नीड्स असतील त्या पद्धतीने तुम्ही रक्कम कमी जास्त करू शकता. तर त्यामध्ये तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून ₹2,000 दर महिन्याला पाहिजे. म्हणजे सगळे खर्च वजा जाता तुमच्याकडे ₹2,000 तरी तुम्ही शिल्लक रोख ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जे काही एस-आय-पी आहे ते तुम्ही ₹3,000 पर्यंत करू शकता. म्हणजे एकूण सॅलरीच्या ते 10% पर्यंत तरी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काही विमा घेतलेला असेल, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणूया. त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स सारखे पर्याय ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतात. त्यासाठी तुम्ही 1,000 ते ₹1,500 तुम्ही ई-एम-आय देखील भरू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही काही सेव्हिंग अकाउंट किंवा काही सोनं खरेदी करणार असेल, आता ते तर काय एवढं ₹500 येत नाही. पण सोनं तुम्हाला लमसम खरेदी करण्याच्या उद्देशाने तुम्ही काही सेव्हिंग अकाउंट जर का केलं किंवा रिकरिंग डिपॉझिट वगैरे काही ठेवलं, तर यासाठी सुद्धा तुम्हाला किमान ₹500 तरी तुम्ही बचत केले, तर तुमचे जवळ-जवळ एका महिन्याला ₹7,000 पर्यंतची तुमचा फंड काय होऊ शकतो, वाचला जाऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही 50, 30, 20 या रूलमधून तुम्ही ₹35,000 ची सेव्हिंग करू शकता. तर यासाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या ट्रिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात प्रथम आहे, की ट्रॅकिंग युअर एक्सपेन्सेस.
ओके. तुम्ही तुमचा खर्च काय करा, ट्रॅक करत चला. नेमकी कुठे-कुठे आपला खर्च होतोय, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, वॉलनट किंवा मनी मॅनेजर किंवा एक्सेल शीटचा काय करा, वापर करा किंवा एक मी सगळ्यात सोपं तुम्हाला सांगेल, एक Google फॉर्म तयार करा आणि एक त्याचा एनालिसिस करा, की तुमचा कोणत्या वस्तूसाठी कुठे खर्च होतोय किंवा तुम्ही एक पेटी कॅश बुक नावाचा प्रकार असतो, तुम्ही तो काय करा, पेटी कॅश बुक तयार करा आणि त्या पद्धतीने तुमचा दर महिन्याचा खर्च कोणत्या गोष्टीसाठी किती होतो त्याचा एनालिसिस करा. म्हणजे इव्हन तुम्ही नुसता रोजचा जर का चहा प्यायला जर का खर्च केला, तर ₹5 चा चहा एक व्यक्ती घेतोय आणि तुम्ही जर का 4-4 व्यक्ती दिवसाचे घेत असाल, तर रोजचे ₹20 तुमचे खर्च होतील किंवा ₹40 तुमचे खर्च होतील. पण तेच जर का ₹40 तुम्ही सेव्ह केले, तर महिन्याचे तुमचे ₹1200 वाचतात. म्हणजे तुम्ही एक चहाचा एक्सपेंडिचर जो अननेसेसरी आहे, ठीक आहे तुम्ही घ्या, पण एवढा काही घेऊ नका, ज्याच्यातून तुमचे पैसे सुद्धा काय होतील, वाचतील. आज केलेली तुमची छोटी सेव्हिंग जी पुढे तुम्हाला भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न येईल किंवा ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला वापरता येईल. पुढं आहे ऑटोमेटेड सेव्हिंग. म्हणजे तुम्ही एस-आय-पी स्टार्ट करा किंवा आर-डी यासारखे जे काही पर्याय आहेत, ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे बचत तुमची आहे ना, ती ऑटोमेटेड करा. म्हणजे पगार आल्यानंतर लगेच तुम्ही एखादी एस-आय-पी स्टार्ट करा किंवा रिकरिंग डिपॉझिट सारखे अकाउंट आहे, ते काय करा, स्टार्ट करा. मी म्हणेल काही-काही लोकं काय करतात, की एखाद्या वेळेस एखादं काम केलं, एखादा बोनस भेटला, तर लगेच ₹10,000 त्याला भेटले. तर ते ₹10,000 असेच तुमचे खर्च होतात. त्याच्या जागी एक त्याची आर-डी तयार करा किंवा त्याची फिक्स्ड डिपॉझिटची पावती तुम्ही एखाद्या पतसंस्थेत किंवा एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेमध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. पुढचं महत्त्वाची टिप्स आहे, की अव्हॉइड लोन्स एक्सेप्ट फॉर असेट्स. म्हणजे इथं तुम्ही कर्ज घेणं टाळा. शक्यतो तुम्ही जे काही कर्ज आहे, ते घर आणि शिक्षणासाठी घेतलं पाहिजे. फक्त मालमत्तेसाठी तुम्ही कर्ज घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कर्ज वेगळ्या कारणांसाठी किंवा पर्सनल रिझन म्हणजे मौज-मजा मस्तीसाठी कर्ज घेण्याची आवश्यकता ठेवू नका. जेणेकरून तुम्हाला पुढे त्याचे हप्ते जास्त वाढतील किंवा खर्च वाढू शकतो. म्हणून तुम्ही लोन घेणं शक्यतो तरी टाळलं पाहिजे. आहे त्या पैशांमध्ये तुम्ही तुमचा रेग्युलरचा खर्च हा भागवता आला पाहिजे. पुढचा आहे यूज क्रेडिट कार्ड्स केअरफुली अँड पे फुल बिल्स. ओके. म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्डचा जपवणूक करून किंवा योग्य त्या पद्धतीने तुम्ही वापर करा आणि पूर्ण जे काही बिल आहे, जर का क्रेडिट कार्ड वापरत असेल, तर त्याचं बिल तुम्ही पूर्णपणे भरायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक इम्पोर्टंट टिप्स आहे पैशाच्या साठी पैसे बचत करण्यासाठी ते म्हणजे तुमची जशी-जशी बचत वाढत जाईल, तशी-तशी तुम्ही एस-आय-पीची जी काही अमाउंट आहे ना, ती वाढवत चला. ओके. म्हणजे जर का तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तर विद्यार्थी दशेत तुम्ही ₹1000 तुम्ही एस-आय-पी स्टार्ट करा. पण जसं-जसं तुम्ही मोठे-मोठे होत जाताल, तसं तुम्ही 1000च्या जागी 5000, 2000, 4000, 10,000 अशा रुपयापर्यंत तुम्ही एस-आय-पी वाढवा. म्हणजे ग्रॅज्युअली तुम्ही एस-आय-पीमध्ये इन्क्रिमेंट केली पाहिजे अप टू ₹5000. ओके. कारण जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त करताल, एस-आय-पी करताल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताल, तेवढं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या ₹35,000 जर का तुमचा पगार असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पगाराचं व्यवस्थापन करू शकता, याविषयीची माहिती आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघितली. अशाच नवीन-नवीन प्रकारच्या माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा. Telegram चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली जाते. तसेच मी इतरही काही महत्त्वाच्या माहिती देत असतो. त्यासाठी वेगवेगळे ग्रुप्स तयार केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. पैसा आणि बरंच काही आपण येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये शिकणार आहोत. कृपया ही माहिती शैक्षणिक उद्देशासाठी तयार केलेली आहे. हा कोणत्याही पद्धतीचा आर्थिक सल्ला नाही. तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही आर्थिक सल्लागार किंवा फायनान्शियल कन्सल्टन्सन किंवा जे कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकता, सल्ला घेऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण पैशाचं योग्य व्यवस्थापन करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही पद्धतीने आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असली, काही शंका असली चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. अशाच पुन्हा नवीन-नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.